नमस्कार. कधी असा विचार मनात आलाय का की आपल्या डोक्यात जे साधे साधे विचार येतात त्याचा आपल्या आरोग्यावर आणि आनंदावर किती मोठा परिणाम होत असेल? आज आपण लुईस हे यांच्या यू कॅन हील युअर लाईफ या प्रसिद्ध पुस्तकातून हेच एक जबरदस्त रहस्य समजून घेणार आहोत की आपल्या विचारांमध्येच आपलं आयुष्य बदलण्याची खरी ताकद दडलेली आहे. आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी हा प्रश्न पडतो नाही का, की आपल्या आनंदाची आणि आरोग्याची जी चावी आहे ती नक्की कुठे आहे? ती बाहेरच्या परिस्थितीत शोधायची की ती आपल्या आतच कुठेतरी दडलेली आहे? आणि गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर लुईस हे यांच्या एका साध्या पण इतक्या प्रभावी वाक्यात मिळतं. त्या म्हणतात, आपले विचार आणि विश्वासच आपले जीवन घडवतात. म्हणजे बघा, ही एक छोटीशी गोष्ट या संपूर्ण विचारसरणीचा पाया आहे. चला जरा खोलवर जाऊन पाहूया हे नक्की कसं काम करतं. तर ह्या विचारसरणीचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा भाग आहे आपले विचार, आपले जीवन. याचा एकदम सरळ अर्थ असा होतो की आपलं बाहेरचं जग हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या आतल्या विचारांचं आणि भावनांचं एक आरशासारखं प्रतिबिंब आहे. जरा कल्पना करून बघा की आपले विचार एक शक्तिशाली चुंबकासारखे काम करतात. म्हणजे जर आपण सतत निराशा आणि तक्रारींचेच विचार करत राहिलो तर काय होणार? आपण आपल्या आयुष्यात त्याच प्रकारच्या नकारात्मक गोष्टी आणि अनुभव ओढून घेणार. पण याच्या अगदी उलट जेव्हा आपण प्रेम, कृतज्ञता आणि आनंदाचे विचार निवडतो तेव्हा अक्षरशः जादू झाल्यासारखे सकारात्मक बदल आपल्या आयुष्यात घडून येतात. पण मग प्रश्न येतो की हे विचारांचे चुंबक बदलायचे तरी कसे? याची सुरुवात होते एका अत्यंत महत्त्वाच्या पायरीने, जी खरं तर या संपूर्ण बदलाचा पाया आहे. आणि ती पायरी म्हणजे आत्मप्रेम. हो, स्वतःवर प्रेम करण्याची कला. लुईस हे यांचं म्हणणं आहे की आपले अनेक शारीरिक आणि मानसिक आजार आहेत ना, त्यांचं मूळ मी पुरेसा चांगला नाही किंवा माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे ह्या खोलवर रुजलेल्या भावनेत दडलेलं असतं. आणि खरं सांगायचं तर हीच भावना आपल्या प्रगतीमधला सगळ्यात मोठा अडथळा बनते. आणि ही स्लाइड बघा, त्या बदलाला किती सुंदरपणे दाखवते. जुना विचार काय आहे? मी पुरेसा चांगला नाही. याला आपल्याला बदलायचं आहे आणि एक नवीन विचार स्वीकारायचा आहे. मी जसा आहे तसा स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःला स्वीकारतो. हा एक खूप साधा पण प्रचंड शक्तिशाली बदल आहे. म्हणून लक्षात ठेवण्यासारखा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की स्वतःवर प्रेम करणं हीच निरोगी आणि आनंदी जीवनाच्या दिशेने टाकलेली पहिली आणि सगळ्यात मोठी पायरी आहे. बरं, एकदा का आपण स्वतःवर प्रेम करायला शिकलो की मग पुढची पायरी येते ती म्हणजे भूतकाळाच्या ओझ्यामधनं स्वतःला मुक्त करण्याची. कारण विचार करा, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिला आपण भूतकाळाच्या तुरुंगात डांबून ठेवू शकतो का? नाही ना. आपण जे भूतकाळातलं दुःख, अपराधभाव किंवा राग मनात धरून ठेवतो ना, ते म्हणजे दुसरं काही नसून स्वतःलाच पुन्हा पुन्हा शिक्षा देण्यासारखं आहे. असं करून आपण त्या जुन्या घटनांना आणि लोकांना आपल्या मनावर राज्य करण्याची परवानगी देत असतो. आणि यावर उपाय काय? एकदम सोपा. क्षमा करा आणि स्वतःला मुक्त करा. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. क्षमा करणं हे काही दुसऱ्या व्यक्तीसाठी नाहीये, तर ते स्वतःच्या मानसिक शांतीसाठी आणि स्वतःला त्या ओझ्यातून बाहेर काढण्यासाठी आहे. आता आपण बघूया की हे सगळे विचार, मग ते भूतकाळातलं दुःख असो किंवा वर्तमानातलं प्रेम, आपल्या शरीरावर नेमका कसा परिणाम करतात. कारण लुईस हे यांच्या मते आपलं शरीर आपल्या मनाचं प्रत्येक बोलणं ऐकत असतं आणि त्यावर तशी प्रतिक्रियाही देत असतं. या स्लाइडवरचं हे टेबल बघा जरा, किती स्पष्टपणे हा संबंध दिसतोय. सततचा ताण आणि स्वतःवरचा दबाव यातून डोकेदुखी होऊ शकते. भीती आणि चिंता असेल तर पोटात गोळा येऊ शकतो. आणि प्रेमाचा अभाव किंवा भावनिक दुःख असेल तर ते थेट हृदयाच्या समस्यांना जन्म देऊ शकतं. पण यातली सगळ्यात चांगली आणि आशादायक गोष्ट ही आहे की जेव्हा आपण आपले विचार बदलतो तेव्हा आपलं शरीर स्वतःला बरं करायला सुरुवात करतं. म्हणजे मनाला बरं करणं हाच शरीराला बरं करण्याचा खरा मार्ग आहे. मग साहजिकच मनात प्रश्न येतो की हे नकारात्मक विचार बदलायचे तरी कसे? यासाठी लुईस हे एक खूप सोपं पण प्रभावी साधन सांगतात. ते म्हणजे सकारात्मक विधानं. असे शब्द जे खरंच आपलं नवं आयुष्य घडवू शकतात. यांना इंग्रजीमध्ये अफर्मेशन्स म्हणतात. म्हणजेच सकारात्मक विधानं. ही अशी पॉझिटिव्ह वाक्य आहेत जी आपल्या मनात नवीन, आरोग्यदायी आणि सकारात्मक विचारांची पेरणी करतात.
उदाहरणार्थ, हे एक सुंदर विधान बघा. मी माझे आयुष्य आनंदाने स्वीकारतो. विचार करा, जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतील, तेव्हा हे वाक्य वारंवार म्हटल्याने परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. किंवा हे विधान बघा, मी सुरक्षित आहे आणि माझ्यावर प्रेम केले जाते. हे विधान आपल्या मनातली भीती आणि असुरक्षिततेची भावना कमी करून आपल्याला एक प्रकारचा भावनिक आधार देतं. आणि हे तिसरं विधान, प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन संधी घेऊन येतो. हा विचार आपल्याला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढून भविष्याबद्दल आशावादी बनवतो. आणि मग बघा, प्रत्येक दिवसाची सुरुवात एका नव्या उत्साहाने होते. तर या सगळ्या चर्चेतून आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो आहोत. पहिली, आपल्या आयुष्याचं नियंत्रण पूर्णपणे आपल्याच हातात आहे. दुसरी, आपले विचार, शब्द आणि भावना वापरून आपण आपलं आरोग्य आणि नाती नक्कीच बदलू शकतो. आणि तिसरी, प्रेम, क्षमा आणि सकारात्मकता याच खऱ्या उपचार करणाऱ्या शक्ती आहेत. तर मग जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला विचारूया, आज याच क्षणी आपण असं कोणता एक नकारात्मक विचार सोडून देणार आहोत आणि त्याच्या जागी कोणता एक सकारात्मक विचार निवडणार आहोत. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं आयुष्य घडवण्याची सुरुवात पुढच्या एका विचारानेच होते आणि ती निवड, ती ताकद पूर्णपणे आपल्या हातात आहे.